नमस्कार. जनसंवाद समाचार न्यूजमध्ये मी महेश बानाटे आपलं स्वागत करत आहे. तर इथं छत्रपती शिवाजी महाराजांची खूप उत्साहात जयंती साजरी केलेली आहे. तर आपल्यासोबत आहे इथले शिवमंडळाचे अध्यक्ष कोण आहेत ते शिव ग्रुपचे अध्यक्ष आपले युवराज भाऊ. तर जाणून घेऊया आपण युवराज भाऊकडून, काय सांगाल? काय नाही, आपण कसं कर्नाटक भागाचे तरी बऱ्यापैकी आम्ही शिवजयंती साजरा करतो. कारण की जनजागृती करण्यासाठी, लोकांच्या मनामध्ये परिवर्तन होण्यासाठी मी शिवजयंती साजरा करतो. असं की स्टेज डीजे वगैरे लावून बेधून पण नाचणं आमच्या हे संस्कारामध्ये नाही. स्टेज कार्यक्रम लोकांमध्ये जागृती करण्याचा कार्यक्रम आम्ही करतो. आणि लातूरहून आलेले आहेत आपले श्याम भोळे सर, यांच्याकडून जाणून घेऊ आपण. काय म्हणाल श्याम सर? अतिशय उत्साहाचं वातावरण आहे. खरं तर खूप आनंद याचा वाटतो की महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जयंती होते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटकामध्ये दुप्पट आनंदाने जयंती साजरी होते हे आज आम्हाला कळालं. कारण गावामध्ये एकंदरीत वातावरण आज आम्ही पाहिलं कार्यक्रमाच्या निमित्तानं. तर अगदी दिवाळी साजरी करावी अशी शिवजयंती या गावामध्ये, देवनाळ या गावामध्ये साजरी करण्यात आली. आणि मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे शिवजयंतीच्या अध्यक्षांनी की ही वैचारिक शिवजयंती आहे. कसल्याही प्रकारे शिवाजी महाराजांना डोक्यावर घेऊन न नाचता डोक्यामध्ये घेऊन नाचणारी ही तरुण मंडळी आहेत आणि खूप छान प्रतिसाद या गावामध्ये आहे. विशेष करून महिलांचं आकर्षण आहे की महिला खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होत्या आणि शिवाजी महाराज, संभाजी महाराज पुन्हा एकदा घडले पाहिजेत या निश्चयानं महिलांनी आज काहीतरी शिदोरी घेऊन व्याख्यानाच्या माध्यमाने इथे येऊन घेऊन गेलेले आहेत. म्हणून या ग्रुपचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. कर्नाटकामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आणि इतकी छान शिवजयंती होते हे आज आपण सगळ्यांनी ह्याची देह ह्याची डोळा पाहिलेला आहे. म्हणून सगळ्यांचंच मला आनंद आणि कौतुक करावं असं वाटतं. छत्रपती शिवाजी महाराजांची कितवी जयंती आहे सर? ही छत्रपती शिवाजी महाराजांची 395वी जयंती आहे आणि यावर्षी जयंती ही जास्तीत जास्त वैचारिक जयंतीच साजरी झालेली आहे. कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तसेच कर्नाटकामध्ये आपण पाहतोय की कसल्याही प्रकारे व्यसन न करता, डॉल्बी लावून न नाचता तरुणांनी एकंदरीत वैचारिक शिवजयंती करण्याचा संकल्प केलेला आहे. हे होते श्याम भोळे सर, खूप छान प्रकारे व्याख्यान करतात. आपल्यासोबत आहेत. आपलं नाव काय सर? ज्ञानोबा निटुरे माझं नाव आहे. काय सांगाल सर? छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कर्नाटकामध्ये म्हणजे, कारण की छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले हे त्यांचं जे कर्तव्य आहे टोटल बेंगळूरमध्ये, कर्नाटकामध्ये झालेलं आहे, कर्मभूमी. कारण की छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील म्हणजे बाप छत्रपती शिवाजी महाराजांचे जे वडील आहेत शहाजीराजे भोसले, ते मुळात कर्नाटकाचे आहेत. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं मूळ जे आहे हे कर्नाटक आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज कर्नाटकातील बीदर जिल्ह्यातील हुलसूर तालुक्यामधील देवनाळ या गावामध्ये अत्यंत उत्साहाने, बिलकुल डीजेच्या तालात नाही तर बिलकुल प्रवचनाच्या आणि प्रवक्त्याच्या माध्यमातून या ठिकाणी विचाराची शिवाजी महाराजांच्या शिवचरित्राच्या विचाराची जयंती या ठिकाणी साजरा झाले, अत्यंत उत्साहामध्ये साजरा झालेली आहे. मी उत्साहात साजरी जयंती होती, तसंच कर्नाटक या गावामध्ये खूप उत्साहात साजरी जयंती झालेली आहे. मी ह्याच ठिकाणी थांबतो. महेश बानाटे, धन्यवाद.